हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज 13 डिसेंबर म्हणजे आपल्या आशू भावाचा वाढदिवस आहे. तर आम्ही चाललो शिर्डीला. आता उठलेलो सकाळी 5 वाजता, झोपलेलो 2:30 वाजता. 5 वाजता उठलो आहे. आपला अंकित भाई सोबत आहे, अजून आपला लोकेश भाऊ पण आहे. आता पहिले लिंबू बांधून घेतो म्हणजे कुणाची नजर नको लागायला माझ्या गाड्यांना आणि आपल्या आशूबाईला, म्हणून लिंबू बांधून घेतो गाड्यांना. म्हणजे आशूबाईच्या नावाने गाड्यांना बांधतो. जातो आता दूध पण आणायला जायचे, पहिले लिंबू बांधून घेतो. पावसानं चालले आता दूध आणायला, पण एवढी भयंकरवाली थंडी आहे का बापरे बाप. डायरेक्ट एकदम कोलबी झाले, डायरेक्ट कोलबी थरथरता एवढं भयंकर आज झालं रे बापरे. लय भयंकर थंडी आणि डेअरी पण बंद आहे. काय माहिती आता कुठे जावं लागणार पावसानं दूध घेण्यासाठी. पूर्ण कर्नाला स्विच ऑफ झालेला आहे. लय भयंकर थंडी आणि डेअरी तर डेअरी पण उघडी, आमची पण डेअरी ना अजून उघडी. अरे बाबा उठ राहायचे, आज तरी उठायचं नव्हतं फटाफट. काय ना लय भयंकर थंडी रे बापरे. कसं काय लोक जातात एवढे सकाळूच, काय माहिती बाबा बाबा. लयच भयंकर, म्हणजे एवढी भयंकर आहे का काय सांगू तुम्हाला. घरी जाऊन असं वाटतं कुठेतरी घेऊन झोपावं, एवढी भयंकर थंडी आहे. आले आता गाडी तर चालू केले. आता अंकित वगैरे आले, दिप्याचा पण फोन आला का ये चला. अंकित पण आलेला आहे खूप लवकरच. त्याला 7 टायमिंग घेतला, त्याला डायरेक्ट आधीच ताकीद दिली. ते लेट आला तर आशूबाई डायरेक्ट टाकून जातो बोललो, कुणावर थांबत नाही. लास्टला तो एकटा पण जाईल असा माणूस आहे. आणि टेम्परेचर आहे 16 डिग्री भावांनो. खूप म्हणजे खूप भयंकर, म्हणजे भयंकरवाली थंडी आहे रे. चालत येतानाच गोची झाले. काय माहिती कसं काय होणार तिकडं तर लयच असेल एकदम वावावाली. हे आलं दिप्यादा आणि आशूबाई. चला निघालो शिर्डीला जाण्यासाठी. ओम साईराम. मागच्या पण येऊ दे रे, रे पकार. कसा तो काच ढकलत, फुल पकडून राहिले दोघ जण. याची तर घाबरी उरले. अजून तर कायच ना पलवली, फक्त 160. 220 पण यायलाच पाहिजे, 200 रुपये पोचायलाच पाहिजे. आणि ठाण्यावरून पालखी आलेली आहे आणि आमच्या गावातले पण काही लोक असतात म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे. असं आम्ही दरवर्षी इथे येतावच. तर पालखीचा तर झेंडा दिसतोय, म्हणजे आलेली आता पालखी पण, म्हणून थांबलोय. तिथे आता झोपले गाडी डोकावरती. आमची पण होणार आहे, याचं झाले. एवढा नसेल कधी जिंदगीन बॉलला. हे बघ तिकडे पार तिकडे द्या. मग काय महाराष्ट्रात फक्त पहिल्यांदा याचं लगीन होणार आहे. मग तर त्या यांच्यान घुस आणि त्यांच्या बॉल. काय रे बाबा ना, आम्हाला बॉलाचा पहिले. आता ते जंगला इंग्लंड जाऊन बॉल तर काय रे. इकडे याद झाले, त्याज झाले, त्याज झाले, ते नसतील एवढं जिंदगी कधी बॉलले. जो बघ कुठपर्यंत घुसून बॉलचे. आमचं पण होणार आहे, एवढं ना कधी मेंटल भाऊ. कमी का रे वागा आमचे गाववाले. कसा तो बघ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आशू, हॅपी बर्थडे टू यू.
हा बस का टाकेल ना मग. मला ओम साईराम. थेट आता शिर्डीमध्ये उतर. भाऊला कंटाळलाय ते तर लयच कंटाळले दोघं की मागं सरळ टाकले आम्हाला किंवा तर काय नुसतं जापतंय बस बायकोशी दुसरं काय कामच नाही. भाऊ नाही कंटाळत. भाऊला बायको भेटली तुमची अक्कल गेली सांगा ना तुमची कशी भेटली ती. चारगाव कोण देत नव्हतं. आमचा एकदम जिवलग मित्र म्हणजे आशुबाईचा आमचे गोटीवाले एकदम जिवलग मित्र केक घेऊन आल्यात आशुबाईसाठी. तर आम्ही समृद्धीच्या एक्सप्रेसच्या टनल याच्या खाली थांबलो बोगद्याखाली. शिकवतो होतं 160 कशी नेतो बघा पारगाव थेट 160. नाही रे आमच्या आत्याचा मुलगा आहे. कशाला काय बी सांगतोस रे. मला कुठे दिसले. अरे काय रे खोटं बोलतोस यार. तू निस्ता उताना झोपत बसना निस्ता फोनवर झोपत दुसरं कायच नाही. मी तर 2 फोन देणार आहे बायकोला एक सोडून. दोघांशी बिजी राहू आम्ही पण. बघतो बघतात आमच्या नाटका 17 प्रो मॅक्स वरचे ते ऑज देणार आहे. ते डायसन अजून काय भरपूर काय बी देणार आहे बाबा. दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक फोटो एक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशू. हॅपी बर्थडे टू यू. मी पण असू ना मी पण असू. दोघांचा बर्थडे दर्शन झालेला आहे आमचा. काही मिनिटामध्ये आपला भाऊ आहे काय मोठा भाऊ. धन्यवाद भाऊ. कसं काय काय रे. आम्ही थांबवला म्हणून नाही तर हे पण काय होतं बायकोला. अरे काय सूत चालले तुझी. काय तो नाही घे. तो नाहीच घे. ते हे घेऊ का करतो 1 2 3 करतो. कुठला चांगला वाटतं हे पण घे घालायला. चला रे लाडू घेतलेले आहेत काय टेन्शन नाही. खूप चांगला दर्शन झालेलं आहे पण फोन घेऊन नाही जाऊ शकत म्हणून शूट नाही केली. लड्डू खूप सारे लड्डू यातनं 25 लड्डू लोकांचे दाचे सासूरवाडीला द्यायचे. लोकच 8 काही म्हणजे बघा किती खातात ते लोक. मोठे लोक लड्डू होत लोक सासूरवाडीला 25 किती खातात बघा म्हणते. आज आपल्या मंडळातील 2 साई भक्त आपले साई भक्त प्रदीप पाटील कोथुर्ली. हॅपी बर्थडे
आल्या आता आपल्या रेग्युलर अड्डा इकडं आलो का इथं भाई थांबतावत आलो. ही खायलाय भयंकरवाली डेंजर आहे, डेंजर एकदम खूप. या आहे 3 फूट आहे, 3 फुटाची आहे, 3 फुटाची. हा समाजसेवक. आता कसं टेन्शन नाही, ठोकाला नको कोणी येऊन तिकडनं. आर के शेट सोबत आशुबाईंनी बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे. तुम्हीच व्हिडिओ नक्कीच बघा. मला आडवी व्हिडिओ काढायला नाही भेटली कारण की आपण मोबाईल नाही काढू शकत मोठ्या माणसांसोबत म्हणून. आलेलो आहोत पनवेलमध्ये भावांनो. कमराची माझ्या पूर्ण लागलेली आहे आणि काय आता बाबा तुम्हाला काय सांगू. आले आपले एकदम फेवरेट जागे म्हणजे आपली जागा मरियाई हॉटेल म्हणजे आपलं एकदम फेवरेट ना भावसानो. असा दिल खुशवाला हॉटेल आहे मरियाई हॉटेल. इकडे कधी आलं तर नक्कीच या मरियाई हॉटेलला. एकदम आपला रेग्युलर आणि एकदम खास मरियाई हॉटेल. भाऊसानो आलेलो आहे घरी. 24 तासातून फक्त 2 तासच झोपलेलो होतो. एवढी भयंकर झोप येत आणि आशुबाईनी सांगतो थांब थांब बाई. डायरेक्ट मी त्याला टाकून आलेलो आहे तिकडं का माझ्या नाही क्षमता आता थांबाची. मी आलो टाकून त्याला सरळ तिकडं. त्याला बरं ये मित्रांच्या पाठी. मी आता जाऊन झोपतो बरं. सकाळी जार पण भरायला जायचे. काय माहिती कसं काय होणार. जातो चला बाय बाय गुड नाईट. एकदम भयंकरवाला कंटाळा आलेला आहे कारण की कंटिन्यू गाडी मीनीच चालवलेली आहे. आशुबाईनी फक्त काहीतरी चालवलं 40-50 किलोमीटर बस.